मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज बुलढाणा दौऱ्यावर आहेत। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवरायांच्या स्मारकासह 26 स्मारकांचं लोकार्पण केलं जाणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला सुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती असेल। मलकापूर, नांदुरा, धाड आणि चिखलीकडून बुलढाणा शहरामध्ये येणारी वाहतूक पर्यायी मार्गावर वळवण्यात आलेली आहे। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबतच राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह पालकमंत्री दिलीप वळसे पाटील हे सुद्धा आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। आपण बघू शकतो की आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्यातच बुलढाणा शहरामध्ये आज मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा या ठिकाणी कार्यक्रम आहे। मुख्यमंत्री स्वतः या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत। जिल्हाभरातून जवळपास 30 ते 40 हजार महिला या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत। आपण जर बघितलं तर गेल्या अनेक दिवसापासून मुख्यमंत्री सशक्तीकरण जो महिलांचा जो कार्यक्रम आहे तो या ठिकाणी होणार होता आणि आज 19 सप्टेंबरला हा कार्यक्रम या ठिकाणी बुलढाणा शहरामध्ये होत आहे। राज्यातील जे मुख्यमंत्र्यांसह इतरही जे मंत्री आहेत ते सुद्धा या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत। एकीकडे पाहिलं तर गेल्या 3-4 दिवसापासून या ठिकाणी राज्यभरामध्ये काँग्रेसचं या ठिकाणी महायुतीच्या विरोधामध्ये आंदोलन होते, त्यामुळे पोलिसांचा सुद्धा कडक बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। कार्यक्रम या ठिकाणी मोठा कसा होईल याचं सुद्धा या ठिकाणी नियोजन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज संध्याकाळी नागपूरमध्ये असतील। नागपूरमध्ये आज तिन्ही त्यांची बैठक होण्याची शक्यता आहे। बुलढाण्यामध्ये आज महिला सशक्तीकरण कार्यक्रम होणार आहे। बुलढाण्यामधल्या 26 पुतळ्यांचं आज लोकार्पण होणार आहे।